वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. एखाद्या कंपनीचा महसूल घसरतो, पण तरीही तिचा निव्वळ नफा चक्क 9% वाढतो. हे ऐकायला थोडं विचित्र वाटतं ना? हो, म्हणजे अगदी पहिल्यांदा ऐकल्यावर तर नक्कीच. अगदी. आणि ही कोणतीही जादू नाहीये. आज आपण ज्या अहवालावर चर्चा करत आहोत त्यातलं हे सत्य आहे. आपण LIC हाऊसिंग फिनान्सच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीवर म्हणजेच Q4 FY26च्या कामगिरी अहवालावर हे सखोल विश्लेषण करत आहोत. आणि हा अहवाल खरंच अनेक प्रस्थापित गृहीतकांना धक्का देणारा आहे. बरोबर. कारण सामान्यतः आपण असा विचार करतो की टॉप लाईन वाढली की बॉटम लाईन वाढणारच, म्हणजे विक्री वाढली की नफा वाढणार. पण इथे चित्र अगदी वेगळं आहे. अगदी बरोबर. बाजारातील आकडेवारी कधीकधी वरवर पाहता गोंधळात टाकणारी असते, पण त्याच्या मुळाशी गेल्यावर आपल्याला कंपनीच्या कामकाजाची खरी दिशा समजते. हो, आणि म्हणूनच आजच्या या विश्लेषणाचं उद्दिष्ट केवळ नफ्याचे आकडे वाचून थांबणं हे नाहीये. महसूल घटलेला असतानाही कंपनीने नफ्यात ही वाढ कशी मिळवली यामागचं आर्थिक गणित आपल्याला समजून घ्यायचंय. नक्कीच. विशेषतः फायनान्स कंपन्यांच्या बाबतीत सांगायचं तर, जिथे पैसा हाच त्यांचा कच्चा माल असतो आणि पैसा हेच अंतिम उत्पादन असतं, तिथे केवळ किती कर्ज वाटलं यापेक्षा ते किती कार्यक्षमतेने वाटला हे जास्त महत्वाचं ठरतं. बरोबर. आणि इथेच या अहवालातील सर्वात लक्षवेधी आकडेवारी आपल्या समोर येते. आपण थेट आकड्यांवरूनच सुरुवात करूया. चालेल. तर बघा, मागील वर्षी याच तिमाहीत म्हणजे मार्च 2025 मध्ये कंपनीचा महसूल साधारणपणे 7,303 कोटी रुपये इतका होता. पण यावर्षीच्या मार्च 2026च्या तिमाहीत हा महसूल 7,212 कोटी रुपयांवर आला आहे. म्हणजेच वर्ष दरवर्षी विचार केला तर महसुलात 1% घट झाली आहे. होय. आणि तसं पाहिलं तर कोणत्याही व्यवसायाचा महसूल घटणे हे साधारणपणे नकारात्मक मानलं जातं. बाजाराची पहिली प्रतिक्रिया अनेकदा महसूल घसरणीवर नकारात्मकच असते. कारण टॉपलाईन वाढणं हे व्यवसायाचं विस्ताराचं मुख्य लक्षण मानलं जातं ना. अगदी. पण खरी गोम पुढेच आहे. हो ना. महसूल 1% घटलेला असूनही कंपनीचा निव्वळ नफा, ज्याला आपण नेट प्रॉफिट म्हणतो, तो मागील वर्षीच्या 1,374 कोटी रुपयांवरून वाढून यावर्षी चक्क 1,493 कोटी रुपयांवर पोचला आहे. म्हणजेच तब्बल 9% वाढ. बरोबर. आणि सोबतच EPS म्हणजे प्रतिसमभाग नफा तोही 24.97 रुपयांवरून 9% वाढून 27.13 रुपये झाला आहे. मला ना हे एखाद्या बेकरीच्या उदाहरणासारखं वाटतं. बेकरी म्हणजे कसं? म्हणजे समजा एका बेकरीने गेल्या वर्षी 100 केक विकले आणि यावर्षी फक्त 99 केक विकले, म्हणजे विक्री कमी झाली. पण तरीही त्या बेकरीच्या मालकाचा नफा गेल्या वर्षीपेक्षा जास्त झाला. तो संध्याकाळी घरी जाताना खिशात जास्त पैसे घेऊन गेला. म्हणजे केक कमी विकूनही फायदा जास्त कसा? हे साधर्म्य समजून घेण्यासाठी खूपच सोपं आणि उपयुक्त आहे. पण एक फायनान्स कंपनी किंवा NBFC एखाद्या बेकरीपेक्षा खूप वेगळ्या पद्धतीने काम करते. म्हणजे तुम्ही म्हणताय की बेकरीच्या उदाहरणात मालकाने कदाचित पीठ किंवा साखरेचा अपव्यय थांबवला असेल, तसं इथे नसतं. अगदीच. फायनान्स कंपनीच्या बाबतीत त्यांची जी मूळ नफा कमवण्याची क्षमता असते किंवा कोर प्रॉफिटेबिलिटी असते, ती त्यांच्या नेट इंटरेस्ट मार्जिनवर अवलंबून असते, ज्याला आपण NIM किंवा नेम म्हणतो. बरोबर. आता बघा, कंपनी ज्या दराने बाजारातून पैसा उभा करते त्याला कॉस्ट ऑफ फंड्स म्हणतात, आणि ज्या दराने ती ग्राहकांना कर्ज देते त्याला यील्ड म्हणतात. म्हणजे कर्जावर मिळणारा व्याजदर. हो. आणि या दोन्हींमधला जो फरक असतो तो म्हणजे कंपनीचा खरा नफा, स्प्रेड म्हणतो आपण त्याला. LIC हाऊसिंग फायनान्सच्या बाबतीत जरी त्यांनी नवीन कर्जांचं वाटप फार वेगाने वाढवलं नसलं, तरी त्यांनी आपला हा स्प्रेड अतिशय कुशलतेने सांभाळलाय. अच्छा. म्हणजे त्यांनी बाजारातून स्वस्तात पैसा उभा करण्याचे मार्ग शोधले असतील किंवा जुन्या महागड्या कर्जांची परतफेड करून नवीन स्वस्त कर्जे घेतली असतील, ज्यामुळे त्यांची कॉस्ट ऑफ फंड्स कमी झाली असावी, असं म्हणता येईल का? नक्कीच. आणि यालाच लायबिलिटी मॅनेजमेंट म्हणतात. हा या व्यवसायाचा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. जेव्हा तुम्ही खूप आक्रमकपणे नवीन ग्राहकांना कर्जे वाटत नाहीत, तेव्हा तुमच्याकडे जो आधीचा पैसा जमा असतो त्याचं व्यवस्थापन तुम्ही अधिक चांगल्या प्रकारे करू शकता. हे पटते मला.
याशिवाय आणखी एक मोठा घटक असतो तो म्हणजे प्रोव्हिजनिंग. म्हणजे बुडीत कर्जांसाठी बाजूला काढून ठेवावी लागणारी रक्कम ना? अगदी बरोबर. जर कंपनीच्या कर्जदारांनी वेळेवर EMI भरले आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स म्हणजेच NPA नियंत्रणात राहिले तर कंपनीला नफ्यातून कमी रक्कम बाजूला काढावी लागते. ओहो. आणि याचा थेट सकारात्मक परिणाम बॉटम लाईनवर होतो. अगदी. महसूल न वाढताही नफा वाढण्यामागे अशी अनेक आर्थिक चाकं एकाच वेळी फिरत असतात. हे खूपच रंजक आहे. म्हणजे केवळ किती माल विकला यापेक्षा ताळेबंद किंवा बॅलन्स शीट किती स्वच्छ ठेवली यावर फायनान्स कंपन्यांचं यश अवलंबून असतं. पण यावरून मला अहवालातील एका दुसऱ्या आकड्याकडे लक्ष वेधावंसं वाटतं. कोणता आकडा? म्हणजे जिथे EBIT किंवा ऑपरेटिंग कमाईचा उल्लेख आहे, ही कमाई 6,749 कोटी रुपये नोंदवली गेली आहे. वर्ष दर वर्ष पाहिलं तर यात कोणतीही मोठी वाढ नाहीये. पण जर आपण मागील तिमाहीशी तुलना केली, म्हणजे डिसेंबर 2025ची, तर परिस्थिती थोडी वेगळी दिसते. हो, म्हणजे QOQ बेसिसवर. बरोबर. डिसेंबरमध्ये महसूल 7,206 कोटी रुपये होता आणि आता तो 7,212 कोटी आहे. म्हणजे महसूल अगदी स्थिर आहे. तरीही नफा 1,398 कोटींवरून 1,493 कोटींपर्यंत वाढला. बरोबर. आणि हाच तो टप्पा आहे जिथे व्यवस्थापनाची खरी परीक्षा असते. जेव्हा टॉप लाईन पूर्णपणे स्थिर असते तेव्हा नफ्यात होणारी कोणतीही वाढ ही निव्वळ अंतर्गत कार्यक्षमतेतूनच यावी लागते. पण एक मिनिट, मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे किंवा एक शंका म्हणूया. हो, विचारा ना. हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय, पण खरोखरच असं असतं का? म्हणजे जर ऑपरेटिंग कमाई वाढलेली नाहीये, विक्री स्थिर आहे आणि तरीही नफा 9% वाढतोय, तर गुंतवणूकदाराच्या मनात ही शंका येऊ शकते की ही केवळ एखादी अकाउंटिंग ट्रिक तर नाहीये ना? म्हणजे आकड्यांची जुळवाजुळव. हो. म्हणजे कुठल्या तरी एका तिमाहीत एखादी कर सवलत मिळाली असेल किंवा जुन्या तरतुदी परत फिरवल्या असतील, ज्यामुळे नफा फुगलेला दिसतोय. खरंच कंपनीच्या मूळ कामकाजात सुधारणा झाली आहे का? ही अत्यंत रास्त शंका आहे. आणि खरं तर आर्थिक अहवाल वाचताना असा संशयवादी दृष्टिकोन असणं गरजेचंच आहे. अनेकदा कंपन्या वन ऑफ गेन्स म्हणजे अचानक मिळालेल्या एखाद्या फायद्यामुळे आपला नफा वाढलेला दाखवतात. पण जर आपण LIC हाऊसिंग फायनान्सच्या या अहवालातील तपशिलांवर बारकाईने लक्ष दिलं तर हे चित्र वेगळं दिसतं. म्हणजे ही अकाउंटिंग ट्रिक नाहीये? नाही. मगाशी आपण नेट इंटरेस्ट मार्जिनबद्दल बोललो ना. जी. जेव्हा बाजारात व्याजदर स्थिर असतात किंवा थोडे कमी होण्याच्या मार्गावर असतात, तेव्हा फायनान्स कंपन्यांच्या कॉस्ट ऑफ फंड्सवर त्याचा सकारात्मक परिणाम होतो. अच्छा. आणि दुसरं म्हणजे ऑपरेटिंग खर्च. कंपनी चालवण्यासाठी लागणारा रोजचा खर्च. त्यावर नियंत्रण मिळवणं हा या धोरणाचा एक मोठा भाग आहे. व्यवस्थापनाने तसं स्पष्टच केलंय. म्हणजे त्यांनी त्यांच्या कामकाजातील गळती थांबवली आहे असं आपण म्हणू शकतो. अगदी. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे त्यांच्या ॲसेट क्वालिटीमध्ये आलेली स्थिरता. मालमत्तेचा दर्जा. हो. जेव्हा एखादी फायनान्स कंपनी नवीन कर्ज वाटताना अधिक सावधगिरी बाळगते तेव्हा सुरुवातीला महसूल कमी दिसतो, पण काही तिमाहींनंतर त्याचा फायदा असा होतो की नवीन बुडीत कर्जे तयार होत नाहीत, त्यामुळे त्यांची क्रेडिट कॉस्ट कमी होते. म्हणजे नफ्याला भुकं पडत नाहीत. बरोबर. ही जी 9% वाढ आहे ती मुख्यत्वे या क्रेडिट कॉस्टच्या नियंत्रणामुळे आणि मार्जिनच्या संरक्षणामुळे आलेली आहे. हे एका परिपक्व व्यवसायाचं लक्षण आहे. जिथे केवळ आकाराने मोठं होण्यापेक्षा सशक्त होण्यावर भर दिला जातो. अगदी तेच. हे आता समजायला सोपं झालं. पण आता आपण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. बरं. कंपनीने आपले खर्च कमी केले, मार्जिन वाचवलं आणि नफा वाढवला, हे सगळं मान्य. पण मुळात महसूल वाढला का? नाही. बाजारात असं काय घडतंय ज्यामुळे या कंपनीला आपला व्यवसाय वेगाने वाढवत आलेला नाही? अहवालात इंडस्ट्री हेडविंड्स म्हणजेच बाजारातील आव्हानांचा जो उल्लेख आहे तो नेमका काय सांगतो? या संपूर्ण चर्चेतला सर्वात कळीचा मुद्दा आहे. महसूल का वाढला नाही याचं उत्तर कंपनीच्या आत नाही तर कंपनीच्या बाहेर दडलेले आहे. व्यापक अर्थव्यवस्थेत आणि गृहकर्ज क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीत. म्हणजे मॅक्रो इकॉनॉमिक परिस्थिती. होय. आणि सर्वात मोठं आव्हान आहे ते व्याजदराचं चक्र. गेल्या काही काळापासून मध्यवर्ती बँकांनी महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी व्याजदर चढे ठेवले आहेत. आणि जेव्हा व्याजदर वाढतात तेव्हा साहजिकच ग्राहकांसाठी EMI महाग होतो. बरोबर. अगदी तंतोतंत. जेव्हा गृहकर्ज 8.5 किंवा 9% घरात जातं तेव्हा ग्राहकांची कर्ज घेण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे बाजारातील एकूण मागणीवरच मोठा दबाव येतो. आणि दुसरं अतिशय तीव्र आव्हान म्हणजे स्पर्धा. गृहकर्ज क्षेत्रात तर तशी खूप स्पर्धा असतेच ना?
हो, पण सध्या ती अधिक तीव्र झाली आहे. कारण गृहकर्ज हे एक अत्यंत सुरक्षित आणि लो रिस्क कर्ज मानलं जातं. त्यामुळे केवळ LIC हाऊसिंग फायनान्सच नाही, तर देशातील सर्व मोठ्या बँका या ग्राहकांना आपल्याकडे ओढण्यासाठी धडपडत आहेत. पण इथे एक गोष्ट आहे. बँका आणि LIC हाऊसिंग फायनान्स सारख्या NBFCs यांच्यात एक मोठा फरक आहे ना. कोणता? बँकांकडे कासा ठेवी असतात, म्हणजे करंट अकाउंट आणि सेव्हिंग्ज अकाउंट, ज्यावर त्यांना ग्राहकांना खूप कमी व्याज द्यावं लागतं. म्हणजे त्यांच्यासाठी कच्चा माल खूप स्वस्त असतो. अगदी अचूक मुद्दा पकडला तुम्ही. बँका 3 किंवा 4% दराने बचत खात्यातील पैसा वापरून तो गृहकर्जासाठी 8.5% दराने देऊ शकतात. पण NBFC कंपन्यांना स्वतःचे पैसे बाजारातून, बॉन्ड्समधून किंवा इतर बँकांकडून जास्त दराने उभे करावे लागतात. त्यामुळे जेव्हा बाजारात तीव्र स्पर्धा असते, तेव्हा बँका व्याजदर थोडे कमी करूनही चांगला नफा कमवू शकतात. पण NBFCला तसं करणं परवडत नाही. जर त्यांनी केवळ बँकांशी स्पर्धा करण्यासाठी व्याजदर कमी केले, तर त्यांचं मार्जिन पूर्णपणे नष्ट होईल. म्हणूनच LIC हाऊसिंग फायनान्सच्या व्यवस्थापनाने महसूल वाढीच्या मागे धावण्याऐवजी संयम बाळगला. होय. म्हणजे जोरदार समोरून येणाऱ्या वाऱ्यात गाडी चालवताना जर तुम्ही केवळ वेगावर लक्ष केंद्रित केलं तर अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्याऐवजी त्यांनी गाडी स्थिर ठेवण्यावर भर दिला. हे अगदी योग्य साधर्म्य आहे. व्यवस्थापनाने स्पष्ट केलं आहे की त्यांचा भर आक्रमक वाढीवर नसून स्थिर कर्ज वाढीवर आहे. आणि म्हणूनच त्यांनी आपलं लक्ष रिटेल सेगमेंटवर, म्हणजेच किरकोळ गृहकर्जांवर केंद्रित केलं आहे. हाऊसिंग फायनान्समध्ये 2 मुख्य प्रकार असतात. एक म्हणजे बांधकाम व्यावसायिकांना दिलेले कर्ज, ज्याला आपण डेव्हलपर लोन्स म्हणतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे सामान्य माणसाला घर घेण्यासाठी दिलेलं कर्ज. बिल्डर्सना दिलेलं कर्ज आकाराने खूप मोठं असतं आणि त्यावर व्याजदरही जास्त मिळतो. त्यामुळे तुमची टॉपलाईन वेगाने वाढते. पण जर तो प्रोजेक्ट रखडला तर ते पूर्ण कर्ज बुडीत खात्यात जाण्याचा मोठा धोका असतो. अगदी बरोबर. आणि या उलट सामान्य माणूस आपलं घर वाचवण्यासाठी शक्यतो EMI चुकवत नाही. त्यामुळे रिटेल कर्जे खूप सुरक्षित असतात. अहवालातील व्यवस्थापनाचे भाष्य हेच सांगतं की बाजारातील परिस्थिती कठीण असताना त्यांनी जाणीवपूर्वक बिल्डर्सच्या कर्जांपासून स्वतःला थोडं दूर ठेवलं आहे. हो, आणि यामुळेच त्यांच्या लोन बुकची वाढ संथ झाली आणि परिणामी महसूल 1% घटलेला दिसतो. पण दुसरीकडे या सुरक्षित धोरणामुळे त्यांच्या मालमत्तेचा दर्जा सुधारला आणि निव्वळ नफा वाढला. हे एक अतिशय विचारपूर्वक घेतलेलं धोरणात्मक पाऊल आहे. आता हे सर्व चित्र अतिशय स्पष्ट झालं आहे. महसुलातील घट ही त्यांची कमकुवतपणा नसून सध्याच्या आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी स्वीकारलेली एक बचावात्मक रणनीती आहे. अगदी. पण आता वळूया गुंतवणूकदारांकडे. या सगळ्याचा परिणाम काय? गुंतवणूकदारांसाठी या आकडेवारीचा आणि रणनीतीचा नेमका अर्थ काय? शेअर बाजारात या अहवालाकडे कसं पाहिलं जाईल? जर आपण अल्पकालीन किंवा शॉर्ट टर्म परिणामांचा विचार केला तर शेअर बाजार या अहवालावर सकारात्मक प्रतिक्रिया देण्याची दाट शक्यता आहे. असं का वाटतं तुम्हाला? कारण कोणत्याही अस्थिर आर्थिक वातावरणात जेव्हा व्याजदर चढे असतात तेव्हा गुंतवणूकदार अशा कंपन्या शोधतात ज्या आपला नफा सुरक्षित ठेवू शकतात. LIC हाऊसिंग फायनान्सने नेमकं हेच साध्य केलं आहे. त्यांची स्थिर ॲसेट क्वालिटी आणि 9% नफा वाढ यामुळे गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास टिकून राहील. आणि जर दीर्घकालीन दृष्टिकोनातून विचार केला तर अहवालात याचं जे रेटिंग दिलं आहे ते सरासरी ते मजबूत असं आहे, उत्कृष्ट असं दिलेलं नाही. हो, कारण दीर्घकालीन दृष्टिकोनातून भारतात घरांची मागणी कायमस्वरूपी आहे. शहरीकरण वाढत आहे, त्यामुळे गृहकर्ज क्षेत्राला मोठी क्षमता आहे. जेव्हा व्याजदराचे चक्र फिरेल आणि दर खाली येतील तेव्हा EMI स्वस्त होतील आणि मागणी पुन्हा वाढेल. त्यावेळी या कंपनीला मोठी झेप घेण्याची संधी असेल. पण इथे मला एक प्रश्न नक्की विचारायचा आहे. विचारा. नुसती काटकसर करून आणि केवळ सुरक्षित खेळून एखादी कंपनी किती काय चालू शकते? जे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत ते केवळ खर्च कपातीवर आणि मार्जिनच्या संरक्षणावर खुश होतील का? कारण खर्च कमी करण्याला एक नैसर्गिक मर्यादा असते ना. अगदी बरोबर. एक वेळ अशी येते जेव्हा तुम्ही सर्व अनावश्यक खर्च कापून टाकलेले असतात. हो, आणि त्यानंतर तुम्हाला नफा वाढवण्यासाठी विक्री म्हणजेच टॉप लाईन वाढवणं अनिवार्य असतं.
नुसतंच आकुंचन पाहून मोठं होणं हे सूत्र नेहमीच चालत नाही. हा अत्यंत महत्वाचा आणि अचूक मुद्दा आहे. आणि म्हणूनच या अहवालाचं रेटिंग उत्कृष्ट न देता सरासरी ते मजबूत असं देण्यात आलं आहे. गुंतवणूकदार आज त्यांच्या खर्च नियंत्रणाचं नक्कीच कौतुक करतील, पण उद्या ते प्रश्न विचारतीलच की बाजारातील तुमचा हिस्सा वाढत आहे की नाही. अगदी. जेव्हा व्याजदर कमी होतील तेव्हा गुंतवणूकदार फक्त बॉटम लाईनकडे पाहणार नाहीत. ते AUM म्हणजेच ॲसेट्स अंडर मॅनेजमेंट किंवा एकूण कर्ज वितरणातील वाढीकडे बारकाईने लक्ष ठेवतील. LIC हाऊसिंग फायनान्सला कुठल्या तरी टप्प्यावर आपला महसूल वाढवावाच लागेल. म्हणजे बचावात्मक खेळून तुम्ही कठीण काळ पार करू शकता, पण अव्वल राहायचं असेल तर कधीतरी आक्रमक धोरण स्वीकारावंच लागतं. नक्कीच. म्हणजे सध्याच्या घडीला त्यांनी आपली खेळपट्टी सुरक्षित ठेवली आहे, पण भविष्यात त्यांना मोठे फटके मारण्याची क्षमता सिद्ध करावी लागेल. हा एक अतिशय समतोल दृष्टिकोन आहे. होय. तर आजच्या या विश्लेषणाचा सारांश काढायचा झाला तर आपल्याला असं दिसतं की व्यवसायाचं यश नेहमीच आक्रमक महसूल वाढीत नसतं. बरोबर. योग्य व्यवस्थापन आणि बुडीत कर्जांवर ठेवलेलं कडक नियंत्रण यामुळे महसूल स्थिर किंवा किंचित कमी होऊनही कंपनी उत्तम नफा कमवू शकते. ही आकडेवारी कोणत्याही अकाउंटिंग ट्रिकचा भाग नसून एका कठीण आर्थिक वातावरणात कंपनीने दाखवलेल्या परिपक्वतेचा पुरावा आहे. आणि हा धडा केवळ फायनान्स कंपन्यांसाठीच नाही तर कोणत्याही व्यवसायासाठी लागू होतो. जेव्हा बाह्य परिस्थिती तुमच्या नियंत्रणात नसते तेव्हा तुमच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणं हाच शहाणपणाचा मार्ग असतो. आता आजच्या चर्चेच्या शेवटी या सर्व माहितीवरून श्रोत्यांसाठी मला एका अशा मुद्द्याकडे लक्ष वेधून घ्यावंसं वाटतं ज्यावर विचार करणं खरोखरच रंजक ठरेल. कोणता मुद्दा? आपण पाहिलं की सध्या व्याजदराच्या दबावाखाली आणि स्पर्धेमुळे या कंपन्या अतिशय शिस्तबद्ध झाल्या आहेत. त्यांनी खर्च कमी करण्यात आणि आपले मार्जिन वाचवण्यात एक प्रकारची मास्टरी मिळवली आहे. बरोबर आहे. पण विचार करा, अर्थव्यवस्था ही नेहमी चक्राकार फिरत असते. जेव्हा भविष्यात हे चक्र खरोखरच फिरेल, जेव्हा मध्यवर्ती बँका व्याजदर लक्षणीयरित्या कमी करतील आणि बाजारात स्वस्त पैसा मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल, तेव्हा काय होईल? हा खरंच एक अतिशय रंजक विचार आहे. कारण स्वस्त पैशाचा काळ अनेकदा कंपन्यांच्या कार्यपद्धतीत मोठे बदल घडवून आणतो. हो ना. आणि तिथेच खरी गंमत आहे. कठीण काळात या कंपन्यांनी जी काटकसरीची आणि उच्च कार्यक्षमतेची सवय अंगी बाणवली आहे, ती सवय स्वस्त पैशांच्या काळातही तशीच राहील का? जर ती तशीच राहिली तर स्वस्त पैसा आणि उच्च कार्यक्षमता यांच्या संयोगातून त्यांचे नफ्याचे आकडे अचानक गगनाला भिडलेले दिसतील. पण मानवी स्वभाव पाहता बाजारात सहज पैसा उपलब्ध झाल्यावर कंपन्या पुन्हा जुन्याच सवयींकडे वळण्याचा मोठा धोका असतो. अगदी तेच. त्यांच्या कार्यक्षमतेत शिथिलता येऊ शकते. जोखीम व्यवस्थापनाचे नियम थोडे सैल केले जाऊ शकतात. कठीण काळात मिळवलेला फिटनेस अनुकूल काळात टिकवून ठेवणं हेच सर्वात मोठं आव्हान असतं. नक्कीच. जेव्हा बाजाराची हवा बदलेल तेव्हा ही कार्यक्षमता टिकते का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. अगदी. आणि याच एका विचार करायला लावणाऱ्या मुद्द्यावर आज आपण इथेच थांबूया. या सर्व गुंतागुंतीच्या आकड्यांमागील खरी कथा शोधण्याची ही चर्चा आपण अशीच पुढे सुरू ठेवू. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.